परमार्थामध्ये भगवंताच्या आणि साधू संतांच्या नामस्मरणामुळे, त्यांच्या सेवेमुळे, त्यांच्या भक्तीमुळे कुणाचाही परित्याग द्यायचा नसतो. परंतु कर्तव्य आहे वक्त्याचं, जे काही आद्य कर्तव्य आहे वक्त्याचं, ते या ठिकाणी द्यावं लागतो. थोडासा परिहार सगळ्यांनाच नामोल्लेख या ठिकाणी करायचं नसतो. परमार्थात तरी कुणीही नावाची अपेक्षा करू नये. चुकून उकून कोणाचं नाव राहिलं ते असू द्या. अभंग ज्यांचा आहे, जगद्गुरु श्री तुकोबाराय, वैराग्य संपन्न तुकोबाराय आहेत. तुकोबारायांचा विचार केला तर या जगतामध्ये जगद्गुरु पदवी ही फक्त वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायांना आहे. असे असणारे जगद्गुरु, जगद्गुरु तुकोबारायांना का म्हटलं? जगद्गुरु म्हणजे संपूर्ण विश्वाचे गुरु, संपूर्ण जगाच्या कल्याणाविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ असते त्यांना जगद्गुरु म्हणावं. नाही तर आपल्या जीवनामध्ये गुरु आपल्याला पावलोपावली मिळतातच, परंतु ते काहीतरी आपल्या भक्ताकडून अपेक्षेप्रमाणे मिळतात. परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याकडे काय मागितलं? काही नाही. या विश्वाला मानव कल्याणाची इच्छा करणारे जगद्गुरु तुकोबाराय, त्यांना जगाकडून कशाची अपेक्षा नाही. त्यांना जगाकडून एकच अपेक्षा आहे, ती फक्त भगवंताच्या नामस्मरणाची. विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन म्हणजे निर्मळ जीवन आहे. तुकोबारायांचा विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये असे अनेक संत आहेत ज्यांना जगाच्या कल्याणाची तळमळ आहे. परंतु जगद्गुरु तुकोबारायांचा विचार केला तर जीवनामध्ये अपार कष्ट भोगून, तुमच्या आमच्या सारख्या जड माणसात राहून वारकरी संप्रदायाचे भगवंताचे विचार जगासमोर मांडले ते फक्त जगद्गुरु तुकोबारायांनी. याचा पाया जर कोणी रचला असेल तर ज्ञानदेव रचला पाया ज्ञानोबारायांनी हा वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे. ज्ञानोबारायांचं जीवन जर बघितलं तर ज्ञानोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं हे आपल्याला सगळं लक्षात येतं. 16व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आपल्याला ती ज्ञानेश्वरी वाचण्याकरता 70 वर्ष लागतात. हा विचार आपण केला पाहिजे. बहुधा पारण वाचक मंडळींनी तरी असा विचार केला पाहिजे. या वयामध्ये आपल्या मुलांना काय करावं त्याचं काही सुद्धा कळत नाही. काय खावं काय प्यावं याचं सुद्धा भान नसतं. अशा वयामध्ये संपूर्ण विश्वाला तारण्याचं सामर्थ्य ठेवणं ही अलौकिक गोष्ट आहे. संपूर्ण जगतामध्ये जगाची कल्याणाची इच्छा करणे हे फार मोठं सामर्थ्य आहे. ज्ञानोबारायांची ती विशेषता आहे. इतर साधू संतांचा जर विचार केला तर वयाच्या उत्तरार्धामध्ये तुम्हा आम्हाला तारण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्ञानोबारायांचा विचार केला तर या जगतामध्ये एवढ्या कमी वयामध्ये संपूर्ण विश्वाला भगवंताच्या नामस्मरणाने लावलं ही ज्ञानोबारायांची विशेषता आहे. याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर ज्ञानोबारायांना या लोकांमध्ये राहत असताना समाजाने ज्ञानोबारायांना त्रास दिला नाही का? त्याही वेळेस ज्ञानोबारायांना त्रास दिला. त्या त्रासाचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. काहीतरी एखाद्या व्यक्तीला त्रास देण्याची सीमा असते. याचं कशाचाही भान नसताना ज्ञानोबारायांनी लोकांना त्रास दिला. ज्ञानोबारायांना या लोकांनी त्रास दिला तरी पण ज्ञानोबाराय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांगू भगवान परमात्म्याजवळ अत्यंत वाईटातला वाईट जरी मनुष्य असला तरी त्याच्या करता सुद्धा भगवान परमात्म्याजवळ मागणी करणारे फक्त ज्ञानोबाराय आहे. ज्ञानोबाराय सांगतात, देवा माझा उद्धार करशील यात नवल नाहीये. जगाने आमची निंदा केली, जगाने आम्हाला त्रास जरी दिला, साधू संतांनी त्रास देणारे लोक जरी असले, वाईटातला वाईट जरी मनुष्य असला, त्याला सुद्धा तू काय केलं पाहिजे,
तारून नेलं पाहिजे. आणि अशीच तळमळीची इच्छा करणारे जगद्गुरु तुकोबाराय जगाविषयी म्हणतात, देवा त्या सगळ्यांना तू तार, जे जे तुझं नामस्मरण करतील त्यांना तू तारलं पाहिजे. विठ्ठल साधूच्या अंतकरणामध्येच जगताविषयी कारुण्य भाव असतो. अंतकरणामध्ये हाच भाव असतो की जगाचे कल्याण झालं पाहिजे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारो, जगाच्या कल्याणाकरता त्यांचा अवतार आहे. देह कष्टविती स्वतः त्यांच्या देहाला ते झिजवतात. वास्तविक पाहता ज्ञानोबरांनी असं वर्णन केलंय. ज्ञानोबराय म्हणतात जगाला जर दुःख झालं तर संतांना दुःख होतं, आणि जगाला जर सुखाची प्राप्ती झाली तर मात्र संतांना आनंद होतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखादा मनुष्य अनवाणी पायाने बाहेर फिरायला गेल्यानंतर, अनवाणी पायाने म्हणजे चप्पल न घालता बाहेर कुठेतरी फिरायला गेला, आणि बाहेर गेल्यानंतर आता ऊन किती तापलेलं असतं, एवढं ऊन तापलेलं असतं, एवढ्या कडक उन्हामध्ये त्याच्या पायाला एखादा काटा रुतावा. काटा कुठं घुसतो? पायाला. परंतु व्यथा मात्र त्याच्या डोळ्याला येतात, डोळ्यातून लगेच पाणी येतं. तसं ज्ञानोबराय सांगतात, पै पायी काटा निहटे ती व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुरेवाचेनी. ज्ञानोबराय सांगतात पायाला जर काटा तर व्यथा मात्र डोळ्याला होतात, आणि जगाला जर दुःख झालं तर संतांना दुःख होतं. विठ्ठल असा कारुण्य भाव हा जगाविषयी साधू संतांचा असतो. पण जगद्गुरु तुकोबारांना आपण आपला विषय हा चालू होता, जगद्गुरु तुकोबारांना जगद्गुरु का म्हणतात? का? जगताकडून कशाची अपेक्षा नाहीये तुकोबारायांना, म्हणून त्यांना जगद्गुरु म्हणतात. नाही तर आपल्या जीवनामध्ये पावले आपल्याला गुरु भेटले, त्यांना कशाची तरी अपेक्षा असतेच. काय झालं, एका भक्ताजवळ एका शिष्याजवळ त्याचे गुरु त्याच्या घरी आले. कोण? त्याचे गुरुजी त्याच्या घरी आले. घरी आल्यानंतर त्याला आनंद झाला, कारण की गुरु महाराज एवढ्या दिवसातून माझ्या घरी आले. पुन्हा आनंदाच्या भरात त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं, सुंदर असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक तयार करायला सांगितला. सुंदर असा स्वयंपाक तिने तयार केला. गुरु महाराजांना याने जेवू घातलं. गुरु महाराजांना एवढा आनंद झाला, गुरु महाराजांनी ठरवलं 2-4 दिवस काही इथून हलायचं नाही. आता हो 2-4 दिवस गुरु महाराज तिथून हल्लेच नाही. त्या शिष्याच्या घरी, त्या भक्ताच्या घरी गुरु महाराज थांबले. त्या शिष्याने मनात विचार केला, आता झालं बाबा, आदर आतिथ्य झालं गुरूंचा, आता कधी जाते काय माहिती. वास्तविक पाहता आपली परिस्थिती तीच असते, जास्त विशेष नाही यामध्ये. विचार केला, आपल्या घरी एखादा पाहुणा आला, पाहुणा आल्यानंतर त्याला जेवू खाऊ घातलं, फार तर फार 2 तास तो आपल्या संग गप्पा मारतो. आपण हाताने विचार करतो की हा बाबा कधी जाईल, करतो की नाही? विचार करतोच. 2-4 दिवस राहायची गोष्ट लांबच आहे, आणि एखाद्या वेळ तो राहू वाटत असेल, एखाद्याला वाटत असेल माझा पाहुणा माझ्या घरी राहायला पाहिजे, त्याला माझ्याकडून तरी धन्यवाद आहे. का? तो बाहेरून आलेला आहे ना, त्याला काय म्हणतात, हा जो बाहेरून आला त्याच्याविषयी काही कळवळा वाटत नाही, तो आगंतुक आहे. आगंतुक म्हणजे ज्याच्याविषयी मनामध्ये कळवळा न निर्माण होणे. मला सांगा, तो पाहुणा माझ्यासारखा कीर्तनकार जरी असला तरी तो हा वाटत नाही. आणि आपला स्वतःचा मुलगा दारू जरी पित असेल, बिस्लरीची बॉटल नाही बरं का, तो दारू जरी पित असेल तरी आपला मुलगा आपल्या जवळच राहिला पाहिजे, याला म्हणतात स्वरूपगत. का? मुलाविषयी कळवळा आहे, तो किती जरी वाईट असला तरी तो राहावा वाटतो, आणि तो स्वरूपातला आहे. जो आगंतुक आलेला आहे तो किती जरी चांगला असलो तर तो कधी ना कधी जावाच वाटतो. पण त्या शिष्याने विचार केला की गुरु महाराज कधी जाते, बरोबर ना? शिष्याने विचार केला गुरु महाराज कधी जाते. गुरु महाराज काय 2-4 दिवस हल्ले नाही, 3-4 दिवस झाले. गुरु महाराजांनाच थोडी लाज वाटली, आता माझा शिष्य काय माझी सेवा करत नाही, एवढी कमी करायला लागला, म्हणून आपणच गेलं पाहिजे. हा विचार मनामध्ये आल्यानंतर त्याने शिष्याला बोलवलं गुरु महाराजांनी, आणि त्या शिष्याला सांगितलं, बाबा काही काळजी करू नको म्हणे, आता उद्या मी जाणार आहे म्हणे. त्याला आनंद झाला, बरोबर गुरु महाराज बरं झालं सांगितलं म्हणे, मला काहीतरी सेवा करता येईल म्हणे जाता जाता.
गुरु महाराजांनी विचार केला, आता एवढं 3-4 दिवस थांबलो ना, जाता जाता याच्याकडून काहीतरी चांगली वस्तू घेऊन जाऊ. आता पूर्वी काही दिवस एवढे चांगले नव्हते, परंतु गाया लोकांच्या घरी चांगले होते. त्या शिष्याच्या घरी काय होतं, घोडा होता, घोडा. गुरु महाराजांनी विचार केला, आपल्या शिष्याला एवढा घोडा मागून बघू म्हणे. मग दुसऱ्या दिवशी गुरु देवपूजेला बसले. देवपूजेला बसल्यानंतर तो शिष्य आला, पूजेची फुलं वगैरे आणून दिली. गुरु महाराज देवपूजा करता करताच घोड्याजवळ लक्ष दिलं. गुरु महाराजांनी विचार केला, आपल्याला एवढा पायी प्रवास करावा लागतो, त्याच्याकरता आपल्याला घोडा पाहिजे. त्यावेळेस गुरु महाराजांनी त्याला डायरेक्ट घोडा मागितला नाही. गुरु महाराज पूजा करता करता म्हणायला लागले, घोडा 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 असं म्हणायला लागल्यानंतर त्या शिष्याच्या लक्षात आलं, गुरु महाराजांना आपल्याकडून एवढी मोठी अपेक्षा आहे. त्याच्याही लक्षात आलं, घोडा पूर्वी 300 रुपयालाच होता, त्यावेळेस एवढी किंमत नसायची. मग गुरुच्या अंगावर असणारी जी शाल होती ती मात्र 1000 रुपयाची होती. चांदीच्या धाग्याने विणलेली ती शाल, 1000 रुपयाची शाल. त्या शिष्याला वाटलं आपण सुद्धा गुरुदेवाला मागू, म्हणून शिष्याने सुद्धा नाटक करायला सुरुवात केली, शाल जोडी शाल जोडी शाल जोडी. म्हणून गुरुने विचार केला, शिष्य आपल्या पुढचा आहे म्हणे. आपल्याला घोड्याची अपेक्षा होती, घोडा तरी 300 रुपयाचा आहे, याचा आपल्या शालजोडीवरती डोळा आहे. म्हणून गुरुने सुद्धा म्हणायला सुरुवात केली, माझं मला तुझं तुला, माझं मला तुझं तुला. विठाल. विनोदाचा भाग सोडून द्या, सांगायचा मुद्दा एवढाच होता की गुरुलाही शिष्याकडून काहीतरी अपेक्षा होती आणि शिष्यालाही धनाविषयी गुरुकडून काहीतरी अपेक्षा होती. याने आपल्या जीवनाचा उद्धार होत नाही. असे गुरु आपला उद्धारही करू शकत नाही, कारण की खरे गुरु मिळण्याकरता फार भाग्य असावं लागतं. ते भाग्य तुकोबाराय सांगतात, ज्यावेळेस स्वतः परमात्मा कृपा करतो त्याच वेळेस ते भाग्य आपल्या जन्मामध्ये येतं, नाही तर ते भाग्य आपल्याला चुकून सुद्धा मिळत नाही. भगवंताने आपल्यावरती कृपा करावी, ज्यावेळेस स्वतः परमात्मा कृपा करतो त्यावेळेस असे खरे सद्गुरू आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होतात. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे धर्म करील ठाई विठ्ठल. अपार अशी कृपा असावी लागते आणि भक्ताच्याही अंतकरणामध्ये तसा भाव असावा लागतो. भक्ताच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी, भगवत प्रीतीविषयी जर शुद्ध भाव असेल तर तो भाव त्याला एका दिव्य स्थितीमध्ये घेऊन जातो आणि त्या प्रेमपूर्ण स्थितीमधून त्या भक्ताच्या मुखातून जे शब्द उमटतात तेही दिव्य होतात आणि विशेषही असतात. विठाल. पण तुकोबारायांवरती भगवंताची अपार अशी कृपा होतीच. त्याच कृपेमुळे जगद्गुरु तुकोबारायांनी या लोकांचा उद्धार केला. जगाविषयी तुकोबाराच्या अंतःकरणामध्ये फार तळमळ होती. आपल्या घरामध्ये आपल्या मुलाला एखाद्या वाईट गोष्टीची सवय लागली, त्रास कोणाला होतो? त्या मुलाला नाही होत, त्याचं त्याला काही वाटतही नाही, परंतु त्रास मात्र आई वडिलांना होतो की नाही? निश्चिताचा आई वडिलांना त्रास होतो, परंतु जग जर वेगळ्या मार्गाने चालायला लागलं त्याचा त्रास मात्र संतांना होतो. विठाल. विठाल. गुरते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून जग जर विपरीत मार्गाला लागलं त्याचा त्रास मात्र साधू संतांना होतो. वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर जगतामध्ये वारकरी संप्रदाय एकही एवढा पवित्र संप्रदाय नाही. आपल्या संप्रदायाच्या पावित्र्याचा जर विचार केला तर पावित्र्य त्या साधू संतांनी एवढं जपलं, हल्ली ते पावित्र्य आपल्याला बघायला मिळत नाही. प्रत्येक गावामध्ये हरिपाठ होतोच असं सांगता येत नाही. प्रत्येक ठिकाणी सप्ते होतात, परंतु सप्त्यामध्ये प्रवचन होतं असं सांगता येत नाही. वारकरी संप्रदायामध्ये नामसंकीर्तनाला फार महत्व आहे. नामसंकीर्तन या शब्दाचा जर आपण विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर फक्त कीर्तन येतं. नामसंकीर्तन म्हणजे भगवान परमात्म्याचं भजन. नाम संकीर्तन, ज्या नामाचं सतत भजन होतं त्याला भजन म्हणतात. म्हणून आपले काय आहे, कीर्तनापेक्षाही भजन आहे. त्या भजनाने मात्र संपूर्ण विश्व हे ढवळता येतं. हरी भजनी ही भजनी हे ढवळीले जग. म्हणून त्या हरीच्या नामाने संपूर्ण विश्वाला ढवळण्याची ताकद त्या साधू संतांमध्ये असते. म्हणून संत हे विशेष आहे. जगाच्या कल्याणाविषयी तळमळ फक्त संतांना येते, जशा आपल्या
मुलाची तळमळ आई वडिलांना असते तशी जगाची तळमळ या साधू संतांना असते. त्याच तळमळीनं त्याच अधिकारानं जगद्गुरु तुकोबाराय या समाजाला या लोकाला भगवंताचं नामस्मरण कळवण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांची विनंती आहे. हे नामपर प्रकरणामध्ये या जगाला भगवंताच्या नामाचा उपदेश जगद्गुरु तुकोबाराय करतात. बरं, उपदेश जर केला तर अगोदर तो उपदेश त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असावा लागतो. तुकोबारायांचं जीवन तसं होतं. तुकोबारायाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, दिवस रात्र परमात्म्याचं भजन केलं आणि मग जगाला उपदेश केला. तुका म्हणायचं कुणी सांगे मग जाणे देवा अंगे. पण जगद्गुरु तुकोबारायाने अगोदर तो आनंद घेतला भगवंताच्या नामस्मरणाचा, मग लोकांना सांगितलं. नाहीतर सांगणाऱ्याचीच पात्रता नसली तर जग ऐकत नाही. पण सांगणारा त्या थोडीचा असावा लागतो. नेहमी उदाहरण देतो मी. नरेंद्र मोदीचं, भारताचे पंतप्रधान कोण आहे? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीचं जर वर्णन करायचं झालं तर आपल्या गावच्या सरपंचाने करून जमन का? सरपंच नाही कोणी इथं. सरपंचाचा सोडूया, माझं जर वर्णन करायचं झालं पहिलवान तर एखाद्या काडी पहिलवानाने ते वर्णन केल्यानंतर जमेल का? नाही जमणार. विठ्ठल व्यक्ती त्या योग्यतेची असावी लागते. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी ती योग्यता होती, म्हणून जगाला उपदेश केला. मग जगाला उपदेश केल्यानंतर ज्या जगाला उपदेश केला त्या जगाची तरी पात्रता आहे का? संतांचे हे वचन ऐकण्याची नाही ना महाराज, जगाची पात्रता नाही. तेवढी आपली घरी भक्ती खरी नाही, अंतःकरणामध्ये आपली शुद्धी नाही, ते शब्द आपल्याला कळणार नाहीत. ज्या दिवशी अंतःकरणातून, शुद्ध अंतःकरणातून जर संतांचे वचन कळत असेल तर आपण लक्षात घ्यायचं, वारकऱ्यांनी तरी लक्षात घ्यायचं की आपली भक्ती खरी आहे. दिवस रात्र भजन करतो परंतु त्या भजनाचा अर्थ जर लागत नसेल तर कुठं आपण कीर्तनकार, कुठं आपण भजनी, कुठं आपण वारकरी. संप्रदायामध्ये ज्या गोष्टीचं आपण भजन करतो, ज्या अभंगाचं आपण भजन करतो त्याचा तरी अर्थ कळायला पाहिजे. निदान हरिपाठाचा जरी अर्थ कळाला तरी त्याचं जीवन धन्य आहे. विठ्ठल संतांचा विचार करणं एवढं आपलं भाग्य नाही. त्याकरता अखंड परमात्म्याचं नामस्मरण करावं लागतं आणि त्या नामस्मरणाच्या जोरावरती आपल्याला ती संत वचन कळतात. परंतु महाराज आपली तेवढी पात्रता नाही संतांचे वचन करून घेण्याकरता. त्याकरता आपण अखंड नामस्मरण केलं पाहिजे. हा एकच मार्ग आहे. तुझी प्रीती म्हणून अखंड त्या परमात्म्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा लागतो. परंतु आपलं जीवन या कलियुगामध्ये, या कलियुगाच्या प्रवाहामध्ये वाहत चाललेलं आहे. त्यामुळे परिणाम काय झाला? मनुष्य या नामस्मरणापासून बाजूला झाला. का बाजूला झाला? त्याच्या अंतःकरणामध्ये तो भाव राहिला नाही. कलीचा प्रभाव त्याच्यावरती पडला. या जगामध्ये मी किती सुंदर आहे याच्याकडेच मनुष्याचं लक्ष गेलं. त्याला इतर आपल्या अंतःकरण किती शुद्ध आहे, अंतःकरणाविषयी अंतरंगाने त्याला काही वाटत नाही. बहिरंगाने तो किती परिपूर्ण असला परंतु परमार्थामध्ये अंतरंगाला फार महत्व आहे. त्या अंतरंगाला जर महत्व आलं तर ते नामस्मरण घडतं, अन्यथा नामस्मरण घडत नाही. की आपला विषय हा चालू होता की आपल्या अंतःकरणामध्ये काम हा जागृत झाला आणि याच्यामुळे काय झालं, आपण परमार्थापासून थोडं बाजूला आलो. ज्ञानोबा सांगतात, जे प्राण्या काम धरू देहाचे वरी आदरू म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. ज्ञानोबा म्हणतात आपल्या जीवनामध्ये काम, क्रोध, इतर विषय वाढल्यामुळे आपण नामस्मरणापासून बाजूला आलो आणि त्याने आपल्याला परमात्मा चिंतन घडत नाही. ह्याच्याकरता एक उदाहरण सांगतो. आम्ही वारीला जायचो, ज्ञानोबारायांच्या वारीला. ज्ञानोबारायांच्या वारीला गेल्यानंतर सकाळी उठावं लागतं. सकाळी उठल्यानंतर 4 वाजता उठून ते तंबू सोडावे लागते. ते सोडल्यानंतर स्नान वगैरे करून 6 वाजता पालखी तळावर जाऊन ज्ञानोबारायांची पालखी निघते. रोजचा हा नित्यनेम. सकाळी उठल्यानंतर सगळी माणसं जे वारीला आलेत ते सकाळी उठायची पालखीमध्ये. एक दिवस असा प्रसंग घडला. आम्ही पहाटे उठलो. उठल्यानंतर एक आजी होती, वयस्कर आजी, रोहित महाराज, तुम्हाला माहिती असेल. त्यांना मस्करी करायची फार सवय होती. एवढी मजाक करायची, चालू आमची मजाक करायची. काय गोवा, काय चाललंय, चालू ते मस्करी करायचं. कसं आहे, आता ते सांगता येत नाही या ठिकाणी.
मस्करी करायच्या. आणि आम्ही त्यांची एक दिवस मस्करी केली. काय, सकाळी उठल्या स्नान झाल्यानंतर त्या सकाळी देवपूजेला बसल्या. देवपूजा करायची आधी त्यांची देवपूजा चालू होती. त्यांची पूजा म्हणजे सकाळी उठल्यानंतर भांग वगैरे पाडणं, आरशात बघणं. आजी फॅरन लवली लावत होती. फॅरन लवली माहिती ना? आजीला विचारलं, आजी काय आहे? आजी म्हणे फॅरन लवली. म्हणलं हे कशासाठी? आजी म्हणे सुंदर दिसण्याकरता. आता मला सांगा, सुंदर दिसण्याकरता आजीचं वय राहिलं का? नाही ना. मनुष्याने सुंदर असावं, आवश्यकतेनुसार मनुष्याने सुंदर असावंच. एवढंही गबाळ असून जमत नाही. जेवढं जगाला पोषक आहे तेवढं सुंदर असावं. अति सुंदर त्याचा काही फायदा होत नाही. विठालं, जेणेकरून काय होतं माहितीये का, आपल्या अंतकरणातील विषय वाढत जातात. आपण शरीराकडे जर लक्ष दिलं ना, मला सांगा, आता माझं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस आम्ही स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत होतो, शिक्षण संस्थेचे एवढे कडक नियम होते, सकाळी पहाटे उठावं लागायचं. आता एवढे पहाटे उठत नाही, तो भाग सोडून द्या. ते आमच्यातील गुणदोष आहे. गुणदोष सांगायला सुद्धा काही हरकत नाही. भक्तीचं महात्म्य, साधू संतांचे विचार जगाला ओरडून सांगतो. आपला अधिकार नाही, आपलेही गुणदोष सांगितले पाहिजे. परंतु त्यावेळेस साधना घडली, गुरुवारांची कृपा होती. पण अशा ब्रह्मनिष्ठ गुरुवारांच्या जवळ काहीतरी सानिध्य मिळालं. त्यांच्या मुखातून जे श्रवण केलं तेच मी सांगतो. पाठी उठायचं, स्नान करायचं, संस्थेचे नियम कडक होते. पूर्ण नगर प्रदक्षिणा करायची आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर पाठायला जायचं. आमचं भाग्य एवढं, वारकरी संप्रदायाचे आदरणीय मारुती बाबा कुरेकर सगळ्यात ज्येष्ठ आहेत. आणि बाबांचा पाठ आम्हाला श्रवण करण्याकरता मिळाला, विचारसागराचा. हे फार मोठं भाग्य आहे. बरं, ते श्रवण करत असताना सगळे साधनेमध्ये दिवस निघून जायचे. मग त्या साधनेमध्ये शरीराकडे लक्ष देत नसायचो. दर 8 दिवसाला चप्पी करावी लागायची. बरं, चप्पी कोणाकडून? संस्थेने माझं चप्पी दुकानात नाही, आपणच आपल्या हाताने चप्पी करायची. म्हणून गुरुवाराच्या सानिध्यामध्ये सगळे नियम पालन करणं होत होतं. आणि ज्या वेळेस चप्पी केल्यानंतर साधकासारखा भाव अंतकरणामध्ये निर्माण व्हायचा. आपण ब्राह्मण जेव्हा बघत असतो, काहींच्या डोक्यावरती शेंडी केवढी असते? 5 रुपयाचे ठोकळे एवढी. आता 1 रुपयाचे ठोकळे एवढे. भाग सोडून द्या. का? जेवढे संस्थेचे नियम होते त्या नियमामध्ये राहता राहता शरीराकडे लक्ष देण्याची गरज पडत नव्हती. पाठाला जाण्याकरता वेळ होता. आता जर आम्ही भांग पाडीत बसलो असतो, 10 मिनिटं गेले नसते का? परंतु चप्पी होती, साधे कपडे होते. संसदकरी कपड्यांना सुद्धा इस्त्री करायचा नियम नव्हता. म्हणून सगळे नियम पाळता पाळता साधना होत होती. आणि आता मात्र सगळ्या सुविधा आहे, परंतु तेवढी साधना होत नाही. विठालं, साधना करण्याकरता परिस्थिती प्रतिकूल पाहिजे. कारण की अनुकूल परिस्थितीमध्ये साधना होत नाही. आता एखाद्या मुलाला तुम्ही हॉस्टेलमध्ये शिकवण्याकरता पाठवलं, आई वडिलांनी शिकवण्याकरता पाठवल्यानंतर त्याला तुम्ही गाडी घेऊन दिली, मोबाईल घेऊन दिला, त्याला जे पाहिजे ते सगळं घेऊन दिलं, नवे रोज घालायला वेगवेगळे कपडे घेऊन दिले. मला सांगा, तो मुलगा अभ्यासच करेल असं सांगता येत नाही. जगामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, मुलांना सगळंच दिलं तरी परिपूर्ण अंगाने ते काही करत नाही. एखाद्या गरीब घरचा विद्यार्थी एखाद्या गुरुकुलामध्ये पाठवला, त्याचं जीवन बघा, स्वतःचा नाही परंतु संपूर्ण कुळाचा उद्धार केल्याशिवाय तो मुलगा राहत नाही. का? परिस्थितीची जाणीव असते. बाबा, आई दुसऱ्याच्या घरी कामाला जाते, आपले वडील राबराब लोकांच्या शेतीमध्ये राबतात, वडिलांच्या अंगावर फाटलेला बनेल आहे, तो मुलगा हा मनामध्ये त्याचा विचार येतो म्हणून तो अभ्यास करतो. प्रतिकूल परिस्थिती त्याच्या जीवनावरती आली म्हणून त्याचा उद्धार झाला आणि सगळंच मिळालं तर मात्र काही होत नाही. विठालं, म्हणून जीवन जगत असताना मनुष्याने अशाही परिस्थितीमध्ये गेलं पाहिजे. परिस्थिती भोगल्याशिवाय तिचं महत्व कळत नाही. जर सगळं भेटत राहिलं तर आपल्याला परमात्म्याचं चिंतन करता येत नाही. गुरुवारी उल्हास बाबा पाठामध्ये सांगत असतात, भगवान परमात्मा परिपूर्ण गोष्टी कधीच कोणाला देत नाही. परिपूर्ण अंगाने आतापर्यंत कोणाला दिल्या नाही, यानंतरही कोणाला देणार नाही आणि मिळण्याची शक्यता नाही. का? परिपूर्ण अंगाने जर परमात्म्याने सगळं दिलं, त्याचं भजन कोणी करायचं, त्याचं नामस्मरण कोणी करायचं, त्याची भक्ती कोणी करायची. विठाले, पण परमात्मा त्याच्या खऱ्या भक्ताला तरी प्रतिकूलता देतोच. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार केला, किती जमीन होती तुकोबारायांना, त्या काळची सावकारकी होती,
4200 एकर जमीन, 4200 एकर जमीन होती तुकोबारायांना, सावकार की. मग एवढं सगळं असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी संपूर्ण हे जगाला दान केलं. काही जवळ ठेवलं नाही, एक कवडी सुद्धा जवळ ठेवली नाही. प्रतिकूलता अशी आली जीवनामध्ये, स्वतःची पत्नी घरामध्ये धान्य नाही, अन्न करता मिली. एवढं सगळं दुःख जगद्गुरु तुकोबारायांना भोगावं लागलं. आणि आपल्या जीवनामध्ये एखादी विपरीत गोष्ट घडू द्या, लगेच देवाच्या मंदिरामध्ये, काय रे बाबा काय बिघडवलं तुझं, माझ्यासोबतच असं काय झालं का? आपला काय अधिकार आहे? देवाला बोलण्याचा सुद्धा काही अधिकार नाही आपला. तशी भक्तीही नाही आपली. आपली भक्ती कशी माहितीये का? 2 दिवस देवाची पूजा केली, तिसऱ्या दिवशी तर थंडी जास्त आली ना, देव सुद्धा बिगर आंघोळीचा झोपतो, हा सुद्धा बिगर आंघोळीचा झोपतो. विठालो, थंडी जास्त झाली, आपल्याला गरम पाणी पाहिजे, उकळतं पाणी पाहिजे, परंतु देवपूजा करत असताना पाणी किती गार आहे आपण कधी बघितलंच नाही ना. बाह्य रंगाने वारकरी निष्ठ जीवन दाखवण्याकरता फक्त या फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागत नाही, अंतःकरणामध्ये ते असावं लागतं. ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी त्यांना खाण्याकरता सुद्धा अन्न मिळालं नाही, तरी सुद्धा या जगाच्या कल्याणाकरता तुकोबारायांनी गाथ्यासारखा ग्रंथ निर्माण केला. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. नाथ महाराजांनी भागवतासारखा ग्रंथ निर्माण केला. नवे नवे वारकरी संप्रदायामध्ये जेवढं संतांना महत्व आहे, तेवढंच त्यांच्या आचार विचारांना देखील महत्व आहे. परंतु आता वारकऱ्यांच्या घरामध्ये सुद्धा ग्रंथ सापडायला आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाही. गुरुवर्य कुरेकर बाबा पाठामध्ये सांगत असतात, ज्याच्या घरी ज्ञानेश्वरी आहे आणि त्या ज्ञानेश्वरीचं तो श्रवण करत असेल, तिचं पठण करत असेल, तिचं चिंतन करत असेल, ती ज्ञानेश्वरी म्हणजे ग्रंथ नाही, साक्षात ज्ञानोबा आहे. ते ज्ञानोबा आहे त्याचा भक्ताविषयी संवाद करत असतात. एखाद्याच्या घरी गाथा असेल तर तो गाथा फक्त गाथा नाहीये, साक्षात जगद्गुरु तुकोबारायांच्या श्रीमुखातून निघाले ते शब्द आहेत. म्हणजे ते तुकोबार आहेत, तुकोबाराय सोबत संवाद होतो. घरामध्ये भागवत असेल त्या भागवताच्या द्वारे नाथ महाराजांचा आणि त्या भक्ताचा संवाद होतो. म्हणून ग्रंथ हे ग्रंथ नाहीत, ते संतांचे आचार विचार असून ते संतच आहेत. विठालो, संतांनी जगाला जो मार्ग दाखवला त्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आपण आपल्या पद्धतीने जरी जीवन जगलो तर आपला उद्धार होणार नाही. सोपे उदाहरण आहे, ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. हो, हरिपाठी सरवला तोची धम्म. पण स्वतःच्या मनोमार्गाने काही जमत नाही. एखादा मनुष्य जर संतांना सद्गुरूला शरण न जाता परमात्म्याचं भजन करत असेल तर देवाला सुद्धा ते प्रिय होत नाही. का? देव म्हणतात ते वैष्णवांचा अपमान करतात. जर कोणी वैष्णवांचा अपमान करत असेल त्याला मात्र देव कुठंच जागा देत नाही. साधू नाम समचित्ताना न उपहास करोतिया देवाप्य येव मारतय विज्ञाय धमाधमा. शेवटी त्यांना तिन्ही लोकात सुद्धा जागा मिळत नाही. का? तो वैष्णवांचा अपमान करत असतात. वैष्णव म्हणजे कोण? वारकरी. आपलं संपूर्ण जीवन वारकऱ्याचं, चांगल्या लोकांचं माप काढता काढता जीवन चाललंय आपलं. काय उपयोग आपल्या परमार्थामध्ये? भजन करताना एखाद्या माणसाचा स्वर जरी गेला तर दुसरा त्याच्या कानामध्ये सांगतो, बघ बघ स्वर गेला. अरे त्याने काही गुन्हा केला का? स्वर नाही गेला, ही तुझी अपात्रता आहे, त्याचं महत्व तुला कळणार नाही. अरे लोक घरी झोपलेत, तो कसा का होईना भजनाला आला. त्याने प्रयत्न केला पाहिजे जीवनामध्ये. असं नाही, बदल हा गरजेचा आहे, परंतु सांगण्याची पद्धत असते. डायरेक्ट अंगावर धावून जाऊन काही उपयोग होत नाही. मग हीच तुझी आपली खऱ्या भक्तीची, खऱ्या वारकऱ्याची पात्रता तेव्हा कळते, ती आपल्या जीवनावरून कळते आणि आपल्या कृतीतून कळते. म्हणून कृतीत सुद्धा मनुष्याने परिपूर्ण असलं पाहिजे. विठ्ठल. म्हणून वारकरी संप्रदाय एवढा पवित्र संप्रदाय नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी आधी करून संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं पालन केलं पाहिजे. आई वडिलांनी जे सांगितलं, मुलाचं ऐकणं हे कर्तव्य आहे, तसं संतांनी जो मार्ग दाखवला ते आपलं ऐकणं हे कर्तव्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला हाकारोनी सांगे तुका, हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. म्हणून तुकोबाराय हात वरून करून सांगतात, बाबा त्या नामस्मरणा वाचून राहू नका, ते नामस्मरण कराच. तुकोबाराय मी सांगतो काय, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात म्हणून तरी नामस्मरण करा. कारण की
आई वडिलांचं हृदय संतांचं आहे. ज्ञानोबांना माऊली का म्हणतात? मी नेहमी सांगत असतो, वयाच्या 18व्या वर्षी, आता साधं उदाहरण घ्या, एखाद्या मुलाची आई व्हायचं असेल तर शास्त्रामध्ये त्याला, त्या माऊलीला 18 वर्ष पूर्ण लागतात, मग तो गर्भधारण होतो, तिला मुलगा होतो. परंतु ज्ञानोबांचा विचार केला, वयाच्या 16व्या वर्षी अखंड ब्रह्मनिष्ठ जीवन जगून अखंड त्या परमात्म्याची भक्ती करून जो मुलगा संपूर्ण विश्वाची आई होतो, ज्ञानोबांना माऊली म्हणतात, मग याच्यापेक्षा मोठा चमत्कार काय पाहिजे? वयाच्या 16व्या वर्षी ही भावना अंतःकरणामध्ये येण्याकरता सुद्धा तो भाव असावा लागतो. वास्तविक पाहता ज्ञानोबांचा विचार केला, ज्ञानोबा हे परमात्मा स्वरूप आहे, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, प्रत्यक्ष तो भगवान परमात्मा आहे. पाठामध्ये माऊली आम्हाला, मोठी माऊली, गुरुवारी माऊली एक उदाहरण नेहमी सांगत असतात. का? माऊलींनी सांगितलं, भगवद्गीतेमध्ये परमात्म्याने जो जगाच्या उद्देशून संपूर्ण जगाला, अर्जुनाला उद्देशून संपूर्ण जगाला जो उपदेश केला, तो उपदेश त्या परमात्म्याला अर्जुनाला जेवढा सांगता आला नाही, तोच उपदेश त्याच परमात्म्याने ज्ञानोबा रूपाने तुम्हा आम्हाला सांगितला. आपला अधिकार नाही तेवढा, परंतु गुरुमुखातलं एक वाक्य सांगतो. गुरुवर सांगतात, परमात्मा जर परमात्म्याने ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचली तर भगवान परमात्मा सुद्धा कधीतरी विचार करेल की मला जे अर्जुनाला सांगायचं होतं ते मला जमलं नाही, जेवढं सोपं माझ्या ज्ञानोबांनी सांगितलं. हा अधिकार ज्ञानोबांचा आहे, हे विशेषतः ज्ञानोबांचा आहे. म्हणून मोठी माणसं जी सांगतात ते ऐकलं पाहिजे, म्हणून संत जो जगाला उपदेश करतात ते ऐकलं पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या पहिल्याच करून जावे सर्व भावे देवासे. पण त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता हे संत सांगत असतात. पण संतांनी जगाचा विचार केला त्यावेळेस संतांच्या लक्षात आलं की जग हे दुसऱ्या मार्गाने चाललंय, यांना मात्र भक्तीमध्ये आणलं पाहिजे. जगाचा विचार केला तर काही जीवन जगण्याची तळमळ नाहीये. जगाला कधीच वाटत नाही परमात्म्याच्या नामस्मरणातून तरुण गेलं पाहिजे. आणि एखादा जरी मात्र बरेच जण त्या परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये त्याचं चिंतन करून तरुण जाण्याचा प्रयत्न करतायत. बुडाले तयासा मुळना मार्ग लागला तो लाग सांडोनिया, असे अनेक जण तरुण जाण्याकरता निघाले, परंतु ते कुठं बुडाले त्यांचा थांग पत्ता लागला नाही. मात्र ज्याची खरी श्रद्धा आहे, ज्याची खरी भक्ती आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याकडे तरुण जाण्याविषयी जर अंतःकरणामध्ये कळवाला येत असेल, तोच मनुष्य मात्र तरुण जातो. अशा हजारो माणसामध्ये एखादा मनुष्य असतो. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. मनुष्यानाम सहस्रेषु म्हणजे हजार, अशा हजार लोकातून नवे नवे लाखो लोकातून असा एखादाच भक्त असतो. ज्ञानोबा तुकोबाराय सारखा, ज्याला तरुण जाण्याविषयी कळवळा असतो. तुकोबाराय सांगतात, बाबा त्याला काय पाहिजे रे, त्याला काही लागत नाही, त्याला मात्र भक्ताच्या अंतःकरणामध्ये असलेला शुद्ध भाव लागतो. भवसागर तरता कार्य करीत असे चिंता, पहिलं उभा जाता कटी करे ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी मोडणे घे जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाई आपल्या. भाव हा शब्द आपल्याला घ्यायचा आहे. फक्त अंतःकरणामध्ये भाव असावा लागतो. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध अशा प्रकारचा भाव आहे त्याचं अंतःकरणाचं वर्णन ज्ञानोबा करतात. जयाचे चोखटे मानसी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जे निजल्या उपासती वैराग्य गा. ज्ञानोबा सांगतात, खरं वैराग्य तेच ज्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी शुद्ध भाव आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव आहे त्याच्याच अंतःकरणामध्ये परमात्मा येऊन राहतो. नवे नवे त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा काय करत असतो, क्षेत्र संन्यास घेतो. आणि जे निजल्या उपासती वैराग्य गा, म्हणजे ज्यांचं झोपेत सुद्धा वैराग्य बिघडत नाही. जगतामध्ये जे संत आहेत त्यांचं झोपेत सुद्धा वैराग्य बिघडत नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कोणी, ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्य फक्त ऐकायला मिळतं असं नाही. तो वैराग्य आपण जे संत सज्जन आहेत त्यांच्याकडे बघून ते वैराग्य आपल्याला कळतं. एखाद्या महात्म्याकडे बघितल्यानंतर त्याच्या कृती म्हणून त्याचं जीवन कळतं. एखाद्या साधूकडे बघितलं, तो जर कडक असला ना तर आपण काय म्हणतो, नाही बाबा महाराज कडक आहेत.
इतर ऋषींचं जे जीवन आहे, रामायणामध्ये जे ऋषी आहेत त्यांचा जर विचार केला तर काही काही ऋषींना एवढा क्रोध होता. हा, विश्वामित्र, सुंदर सांगितलं. पण काहींना असा क्रोध असतो, परंतु काहींचं हृदय हे काय असतं, मऊ असतं. वारकरी संप्रदायामध्ये शांती ब्रह्म पदवी कोणाला आहे, तर नादबाबांना आहे. विठ्ठल, क्रोध आला म्हणजे साधू नाही का? क्रोध आला तरी साधू आहे. क्रोध फक्त हा त्यांच्या बाह्यरंगाने आहे, अंतरंगामध्ये कसा एक क्रोध नसतो, जगाविषयी कल्याणच असतं. तर क्रोधच जर आला असता तर संन्यास घेतला नसता ना. जगाचं जर पटत नसेल त्या विषयामुळे त्यांना क्रोध होतो. कोणीही क्रोधाचं येण्याचं कारण नाही. बरं, मला सांगा, साधं उदाहरण सांगतो, एकदम साधं. लोक गांजा का पितात? गांजा पिणार आहे का कोणी या ठिकाणी? क्षमा मागून बोलतो, माझा अधिकार नाही, पण सहज या ठिकाणी भाग आला, चिंतन करत असताना विषय लक्षात आला. म्हणून गांजा पिणारे जे असतात, गांजा कशा करता पितात? बरं, गांजा पिल्यानंतर त्यांना कशाचं भान राहत नाही. काही काही एवढा गांजा ओढतात, कोणालाही काही बोलतात. त्याचा दुरुपयोग करू नये. गांजा चांगला आहे असं मी म्हणत नाही, परंतु हे चिंतन आम्ही कधी केलं, ज्यावेळेस भगवती नर्मदा मैयाची आम्ही परिक्रमा केली. परिक्रमामध्ये ज्या साधूंच्या आश्रमामध्ये आम्ही जायचो, त्या साधूंच्या आश्रमामध्ये झाडं असायचे. आपल्या घरी नाही ना झाड, त्यांच्या आश्रमामध्ये झाडं असायची. आणि त्या झाडाचं जर गांजा कोणी तोडायला गेलं, डायरेक्ट काठी घेऊन धावायच्या अंगावरती. ती लोक गांजा का पितात, साधू लोक गांजा का पितात, हे मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ते गांजा पिल्यानंतर फक्त एकाच विषयामध्ये दंग असतात, परमात्म्याचं नामस्मरण करतात आणि त्या माध्यमातून त्यांना समाधी लागते. आणि आपण गांजा पिऊन आरडाओरडा करत फिरतो. म्हणून त्यांच्यात आणि आपल्यात हा बदल आहे. काय झालं, आमच्या सोबत एक वयस्कर बाबा होते, म्हणजे वय झालेलं होतं थोडं, 45-50च्या आसपास. त्यांना चालता येत नव्हतं, नाशिक भागातले होते ते. आमच्या सोबत त्यांची आमची गाठ पडली. आम्ही 2 जण, ते 3 जण. बरं, एवढे विचित्र ते बाबा रोज आमच्या पाठीमागे लागायचे, मला कुठून तरी गांजा घेऊनच द्या. त्यांना सवय होती. म्हणजे संप्रदायात आले तरी मात्र व्यसन सुटत नाही. काहींचं, लोकांचं सुटत नाही, यात नवल नाही, महाराज लोकांचं सुद्धा सुटत नाही. क्षमा मागून बोलतो. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला गांजा मागितला. आता तिकडे सगळे हिंदी बोलतात. म्हणलं, महाराज तुम्हाला गांजा कुठून द्यायचा आता आम्ही? ते म्हणे, नाही काही करा. आता रोज तो वैताग. आम्ही एका साधू महाराजाजवळ गेलो, मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो. बरं, अंगामध्ये लग्नापूर्वी भगवे कपडे घातलेले होते, त्या साधूंचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी बसलो. त्यांना विचारलं, बाबाजी आप क्या करते हो? त्यांनी सांगितलं, नाही बच्चा, हम सिर्फ परमात्मा का भजन करते. फिर हमने बोला, हिंदीत बोललो, बाबाजी आप ये क्यों पीते हो गांजा? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बच्चा ये इसलिए पीते कि ये करने से हमको समाधि मिलती है, और जब हम समाधि अवस्था में जाते हैं तब परमात्मा चिंतन करते, परमात्मा का स्मरण करते, इसलिए हम पीते. मग तेव्हा लक्षात आलं, याचा उपयोग असाही करता येतो. असं कोणी करू नका बरं का. हा, नाहीतर प्रयोग करून बघायला लोक घाबरत नाही. म्हणून मग आम्ही त्यांना सांगितलं. ते म्हणतात, बच्चा आप पीते हो का? म्हणलं, नाही महाराज आम्ही पित नाही. अरे अच्छा ही कोई बात नहीं, मत पियो, लेकिन कोई पीता है तो बताओ. म्हणलं, महाराज जी इसलिए आपके पास आए, हमारे साथ जो दादाजी आए उनको जरा थोड़ा सा चाहिए, थोडा गांजा पाहिजे. आम्ही त्यांना मागितला, त्यांनी दिला लगेच. आम्ही लगेच जवळ त्या माणसाला घेऊन दिला. बरं, तो गांजा पिला, तो काय शुद्धीत होता का? आता आपण मोबाईल चार्जिंग कुठे लावतो? बोर्डामध्ये लावतो. त्याने मोबाईल बोर्डामध्ये चार्जिंगला लावला होता, नंतर गांजा प्यायला बसला. तो गांजाचा नशा ज्या वेळेस त्याला चढला, त्याने चार्जर नाही काढलं बोर्डामधून, डायरेक्ट बोर्डच उपसून घेतला सगळा. ज्या वेळेस ते साधू धावले, अंगावरती 2-3 काठ्या पडल्या. परत परिक्रमा होईपर्यंत गडी व्यसन त्याने केलं नाही. क्रोध जरी असला, क्रोधाने जरी मारलं तरी त्यांच्या कल्याणाविषयी मारलं. परिक्रमाला आले पण साधना केली पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये आपलं सगळ्यात महत्व कशाला आहे? परमात्म्याच्या नामस्मरणाला आणि भगवंताच्या पांडुरंगाच्या वारीला. म्हणून वारीला गेल्यानंतर घरची चिंता करू नये. नाही तर दुपारच्या मुक्कामालाच काय करते, एवढं झाले का नाही, पोरांनी गाय पिळलं का नाही, याच्यात आपलं जीवन निघून चाललं. नामस्मरणाला गेल्यानंतर नामस्मरणच घडलं पाहिजे. दिवसामध्ये आपल्याला काही 24 तास नामस्मरण नाही करावं लागतं, फार तर फार 5 ते 10 मिनिटं.
वास्तविक पाहता आमचे गुरुवार सांगत असतात पाठामध्ये, एखादी माता माऊली असेल, तिला नामस्मरण घडत नसेल, स्वयंपाक करता करता तिनं हरिपाठ घेतला पाहिजे. त्या हरिपाठाचा परिणाम, तिला हरिपाठ घेता घेता जर स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक राहत नाही, तो प्रसाद बनतो. आणि तो प्रसाद जर आपल्या परिवारातील लोकांनी खाल्ला तर मला सांगा त्यांना वाईट बुद्धी कशी सुचल. प्रसाद जीवनामध्ये, संप्रदायामध्ये, इतर संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त पवित्र काय असतं तर तो प्रसाद असतो. पण ते पवित्र त्याच्या ठिकाणी येत असेल, पण ज्याचा जसा अधिकार आहे, अधिकार तैसा दागिना राहील, तसं संत आपल्याला पटवून देतात. एखादा शेतकरी वर्ग असेल, शेतीमध्ये काम करता करता परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. एखादा व्यापारी असेल, दुकानात असेल, एखादा व्यापार करीत असेल, व्यापार करता करता नामस्मरण केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात, कामामध्ये काम, सांगायचा मुद्दा हा, साधू संतांचा विचार हाच आहे. कसाही मनुष्य असो त्याने नामस्मरण केलं पाहिजे, किमान 5 मिनिटं तरी. रोज घरामध्ये स्नान झाल्यानंतर, देवपूजेला बसल्यानंतर कमीत कमी 5 मिनिटं बघतो ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची एक ओवी असली पाहिजे. नामदेव सांगतात, नामा म्हणगंत श्रेष्ठ ज्ञानदेवी, आणि एक तरी ओवी अनुभवावी. जीवनामध्ये त्या एका जरी ओवीचा अर्थ आपल्याला कळाला तर आपल्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद त्या साधू संतांच्या विचारामध्ये आहे, त्यांच्या ग्रंथामध्ये आहे. निश्चित आपला उद्धार होतो. म्हणून फार दिवस रात्र भजन करा असं नाही, कमीत कमी त्या भगवान परमात्म्याच्या उपकारातून उतरण्याकरता तरी 5 ते 10 मिनिटं रोज प्रयत्न केला पाहिजे. हे साधू संतांना सांगायचं. ते मी 1 चरणापर्यंत इथपर्यंत सांगत आलोय. आता किती चरण राहिले? 3 चरण राहिले. 2 तास झाले. 3 चरणाला किती तास लागतील? महाराजांनी सांगितलं पुढच्या वर्षी. बरं, पुढच्या वर्षी त्याचा भाव बघू. जेवढं 4 चरणामध्ये मला सांगायचं होतं तेवढं एका चरणामध्ये सांगायचा प्रयत्न केला. म्हणून साधू संतांना जे सांगायचं, मला वास्तविक पाहता बोलण्याच्या आयुष्यामध्ये मला वेळ मिळाला नाही पूर्ण अभंग सोडवण्याकरता. परंतु एकच चरण सुटले, राहिलेले जे 3 चरण आहेत त्याचं मात्र आपण 2 मिनिटं भावार्थ घेऊ. तो भावार्थ मी सांगितलंच आहे. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तोच या भवदुःखाच्या नदीतून तरुण जाऊ शकतो. कोण? मनोवणी शरण जावे. मनोवणी या शब्दाचा अर्थ इथं लागतो. हा, तोच व्यक्ती या भवसागरातून तरुण जातो. मनोवणी म्हणजे जो परमात्म्याला शरण गेलाय, जो मग होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. वा, या लागी शरणागत शरण्य मीची येतो. किती किती उदाहरणं देतात ज्ञानोबराय. सुवर्णमणी सोना एक कल्लोळ जैसा पानिया, तैसा मग धनंजय शरण येतो. आता माता माऊलीला सोनं माहितीच आहे, किती प्रिय असतं सोनं. सोनं घडवण्याकरता तो सोनार काय करतो? सोन्याचे बिस्किट असतात. आता मला काही माहित नाही, एवढा अनुभव नाही, परंतु सोन्याचा दागिना तयार करतात. किंवा पाण्याची लाट जशी पाण्याला शरण येते, जैसे घटाचिनी नाशे गगनी गगन प्रवेशे, मग शरण येणे तैसे एकेकरी. ज्ञानोबरांनी कितीतरी प्रकारचं वर्णन केलंय आणि ते वर्णन पाहण्याकरता आपल्याला वेळ नाही. म्हणून सांगायचा मुद्दा हाच, परमात्म्याचं नामस्मरण पाहिजे. असा परमात्मा काय आहे? करुणावंत आहे, बहु आहे, करुणावंत आणि अनंत हे नामजा. म्हणून त्या परमात्म्याचं नामस्मरण करण्याकरता एकदा त्याचं भजन करा. अभंगावरती जगद्गुरु तुकोबारायांनी चिंतन केलं. जीवनामध्ये जेवढे अनुभव आले ते अनुभव तुकोबारायांनी त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. पण तुकोबारायांचा जसा अर्थ आहे तसं मला सांगता आलं असेल असं नाही, कारण की ते तुकोबारायांचे शब्द आहेत. आपण तुकोबारायांची लेकरं आहोत. नवे नवे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणारे एक साधक आहोत. म्हणून सगळा अर्थ तसाच असेल सांगता येत नाही, परंतु जे काही योग्य असेल सगळं गुरुमुखातलं आहे ते मात्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. मी जे सांगितलंय हे माझं नाहीये, ज्यांच्या मुखातून ऐकलं ते फार ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू आहेत. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील माझे सगळेच गुरुवर्य, कुरेकर बाबा असतील, परमपूज्य गुरुवर्य देवगडशे बाबा, एखाद्या
महात्म्याकडे बघितल्यानंतर आपल्या हृदयामध्ये भगवंताचं स्मरण जर आपसुकच होत असेल तर समजावं ती व्यक्ती साधारण व्यक्ती नाहीये. हा दर्शन प्रशस्ती पुण्य पुरुष, त्यांच्या दर्शनाने सुद्धा आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. व असं व्यक्तिमत्व वारकरी निष्ठ जीवन, साधनायुक्त जीवन, ऋषितुल्य ज्यांचं जीवन आहे सद्गुरू देवगडचे बाबा. काय जीवन आहे ना, आपलं काय भाग्य आहे की सद्गुरू बाबांसारखे संत आपल्याला मिळालेत. जीवनामध्ये असे खरे सद्गुरू, खरे संत कोणाला भेटत नाही, ते आपल्या भाग्याने आपल्याला प्राप्त झाले. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे कृपा करील नारायण. आत्ताच आपण बोलून गेलो, परमात्म्याने कृपा केली म्हणून आपल्याला या खऱ्या संतांची, या खऱ्या साधूची आणि खऱ्या सद्गुरूची भेट आपल्या जीवनामध्ये झाली. विठाल म्हणून शरणवारी सर्व भावी देवासे तो हा उतरील पार भगवदिष्ठरण झिचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट तो हा उतरील पार भगवदिष्ठर नदीचा. म्हणून हा सरळ सरळ अभंग तुकोबरायांचा जसं माझ्या बुद्धीनं गुरुच्या मुखातून ग्रहण केलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण जर एखादं वाक्य तुम्हाला पटलं नसेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. ते आई वडिलाचं अंतकरण सोडून द्या. नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा शिका पावली ते चोज करुणी माऊली तरी निवते पुरते अधिक ते सर्दी करून घ्यावे तुमते विनवू. असं म्हणून झालेली सेवा ही गणपतीरायांच्या चरणी अर्पण करतो, किंवा सगळ्या थोर महात्म्यांच्या ठिकाणी अर्पण करतो, संतांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. शशिकांतजी महाराज कोरेकर. मनोनी शरण जावे सर्व भावी देवाशी या तुकोबराच्या उक्तीवर त्यांना सुचेल त्या प्रकारामध्ये गुरुवर्यांचं श्रवण केलेलं अत्यंत उद्बोधक अशा प्रकारे त्यांनी अभंगाचं चिंतन केलेलं आहे. संयोजकातर्फे महाराजांना कोटी कोटी धन्यवाद.